चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं तिकीट मागच्या वेळेस कापलं गेलं. मी साक्षीदार आहे अनेक गोष्टीचं, ते का सांगत बसणार नाही, पण तिकीट कापलं हे वास्तव आहे. त्यांनाही कळलं, कारण एवढा दिग्गज नेता, किमान 12 मतदारसंघावर पकड असलेला नेता, तिकीट कापलं, गपचूप बसले. देवेंद्रजींनी, नितीनजींनी खूप काही ताकद लावून शेवटी सांगितलं की त्या पत्नीला उभा करा. पत्नीला तिकीट द्यायचं म्हणून वरून निरोप आला. पत्नीचा फॉर्म भरला, रॅली निघाली, पुन्हा पत्नीला पण तिकीट नाही. विचार करा काय अवस्था झाली असेल त्या माणसाची. अक्षरशः घरी रडारडी चालू झाली. मग सावरकर म्हणून आपले सामान्य कार्यकर्ते त्यांना तिकीट दिलं, त्यावेळेस ते निवडून पण आले. पण पुन्हा ते शांत बसले, त्यांनी कुठे भ्र शब्द काढला नाही. कशामुळे झालं, काय झालं, अजूनही या माणसाला कधी शब्द नाही काढला. बावनकुळे साहेब पुन्हा पक्षाने त्याला विधान परिषदेवर आमदार केलं, प्रदेशाध्यक्ष केलं, आता महसूल मंत्री आहेत. हे भाजपची ताकद. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने सल्ला देणार आहे, काय मिळेल न मिळेल, सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री आपले आहेत. त्यामुळं कधी काय मिळालं नसेल, कधी काय कमी झालं असेल तरी पक्षावर नाराज न होता, कुठं तर मनमोठाव न करता, पक्षाच्या प्रवाहामध्ये रामभाऊ म्हाळगी म्हणतात ना, पक्षाच्या सुरात सूर मिसळायचा, आपला सूर वेगळा नाही ठेवायचा. पक्षाच्या सुरात सूर मिसळला की सर्व सोबून जातं. म्हणून माझ्या या सत्काराच्या निमित्तानं, सत्कार कार्यकर्त्यांनी केलाय म्हणून सांगतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.